मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बाब्या त्या घरातील सर्वांना सांगतात, माझ्या सुखासाठी तुम्ही कर्जाचा डोंगर उभा करायचा नाही। तेव्हा अमय आणि शशांक तिला बोलतात, हे तू डिझर्व करते, घरातील सर्वांसाठी तू खूप काही केलं आहे। तेव्हा अमय आणि शशांक बोलत असतात, आमच्याकडे काही सेविंग आहेत, आपण तुझ्या लग्नाचा खर्च करूयात। परंतु बाब्या त्या नकार देत असतात। त्यानंतर माई आणि घरातील सर्वजण बाब्या त्याला समजावून सांगत असतात। निखिल बाब्या त्याला सांगतो की मी बँगलोरवरून जेव्हा इकडे आलो ना, तेव्हा माझे खर्च खूप कमी झाले, माझ्याकडे खूप सेविंग पडून आहेत, सुमीकडून आणि माझ्याकडून थोडा खारीचा वाटा तुम्हाला पण देणार। तेव्हा शशांक निखिलला बोलतो, तुम्ही हे बोलले ना तेच खूप झालं, माझ्या पुरस्काराचे 5 लाख रुपये तसेच पडून आहेत, मी सर्व खर्च करणार। तेव्हा मानसी बोलते, बाब्या त्या माझ्याकडे 2 हार आहेत, त्यातला एक हार तुम्हीच घ्यायचा, नवा करकरीत आहे। तर मानसी बोलते, माझ्याकडे 4-5 कानातल्यांचे जोड आहेत, त्यामुळे तुम्ही त्यातला कोणताही घ्या, तसंही तुम्हाला वेगवेगळे कानातले घालण्याची खूप हौस आहे। तर माई बोलतात, मी माझ्याकडून बाबी वंसांना आशीर्वाद म्हणून 2 नवीन बांगड्या पण करणार आहे। हे सर्व ऐकून बाब्या त्या भावुक होतात आणि सर्वांवर ओरडत असतात, तुम्ही सर्वजण माझी मुलं आहात, माझ्या सुना आहात आणि तुमच्याकडचे दागिने घेऊन मी उजळ माथ्याने माझ्या सासरी जाणार का? सासरी गेल्यावर मी असं तुमचं घेऊन कसं खुश राहील? बाब्या त्या सर्वांना समजावत असतात। सुमी ही बाब्या त्याला समजावत असते आणि तू आमच्यासाठी खूप काही केलं आहे, तुझ्या आनंदासाठीही आम्ही काही पण करू शकतो असं सांगते। तेव्हा बाब्या त्या नकारच देत असतात। तर अप्पू सर्वांना शांत करते आणि तुम्ही माझ्या बाबांना लग्नामध्ये इन्व्हाइट करणार ना असं विचारते। तेव्हा माई हो बोलतात आणि सारिका आत्या व तुझे बाबा प्रमुख पाहुणे असतील असंही सांगत असतात। तेव्हा अप्पू बोलते, मग झालं तर माझा बाबा सर्व खर्च बाब्या आत्याचा उचलणार आहे। अप्पूचं हे बोलणं ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। तर कुकी अप्पूला समजावत असतो की डॉक्टर कौशिक हे आपल्या घरातील व्याही आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून कधीही पैशाची मदत घेऊ शकत नाही। तर शशांक लगेच अप्पूला बोलतो, आम्ही एक मध्यमवर्गीय कुटुंब आहोत, आम्हाला स्वाभिमान नावाची काही गोष्ट आहे की नाही? तेव्हा अप्पू त्याला एका शब्दात शांत करते आणि बोलते, मगाशी खडूस तू बोलत होता तेव्हा मी काही बोलले का? आता मी बोलत असताना तू पण मध्ये अजिबात बोलायचं नाही। तेव्हा सर्वजण अप्पूला बोलतात की आपण असे पैसे घेऊ शकत नाही, असं म्हणून अप्पूला सर्वजण शांत करतात। अमेय सर्वांचा मूड ठीक करण्यासाठी बोलतो, आता आपण बाब्या आत्याच्या लग्नाची जय्यत तयारी करायची। तेव्हा बाब्या आत्या सर्वांना शांत करतात आणि माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या अशी रिक्वेस्ट करतात। बाब्या आत्या बोलतात, माझं लग्न अगदी साधेपणानेच झालं पाहिजे, परंतु अप्पू ऐकत नाही। तेव्हा ती पुन्हा डॉक्टर कौशिकांकडून पैसे घेण्याचा मुद्दा सर्वांसमोर मांडते, परंतु कोणालाही ही आयडिया पटत नाही। अप्पू खूप नाराज होते आणि दुसरीकडे निघून जाते। सर्वजण अप्पूला समजावत असतात। तर माई घरातील सर्वांना सांगतात की तुमचे दादा आल्यावर आपण पाहूयात आणि हा मुद्दा पण मांडूयात। तर इकडे शशांक अप्पू जवळ जातो आणि तिला बोलतो, काही झालं तरी तुझे बाबा हे माझे सासरे आहेत, मला पण खूप स्वाभिमान आहे, तू अशी वागू नकोस आणि तुला जर बाब्या आत्याच्या आनंदासाठी काही करायचं असेल ना, हे लग्न धूमधडाक्यात करण्यासाठी त्यांना राजी कर। तर अप्पू विचार करत राहते आणि बोलते, तुम्ही असं सांगून ऐकणार नाही, मी असं काहीतरी करणार आहे की तुम्हाला बाबांकडून पैसे घेण्यासाठी राजीही करणारच। असं म्हणून अप्पू थेट डॉक्टर कौशिकांच्या घरी जाते। अप्पूला अचानक आलेलं पाहून डॉक्टर कौशिक, सारिका आत्या आणि अंजलीला धक्का बसतो। तेव्हा सर्वजण विचारत असतात की अप्पू तू अचानक आली कशी काय? तेव्हा अंजली टाळ्या वाजवते आणि बोलते, मला वाटलं होतं कानिटकरांनी तुला नक्की काहीतरी बोलले असतील, तुला घराबाहेर काढलं असेल, परंतु माझं कोणी ऐकूनच घेत नाही। तेव्हा अप्पू एका शब्दात अंजलीला शांत करते। तेव्हा डॉक्टर कौशिक अप्पूला विचारतात, काय झालं ते मला सांगशील का? तेव्हा अप्पू डॉक्टर कौशिकांना विचारते, बाबा आपल्याकडे खूप पैसे आहेत ना? तेव्हा डॉक्टर कौशिक हो बोलतात। तेव्हा ती घरातील सर्व प्रकार सांगत असते की बाब्या आत्याचं लग्न काढलं आहे, त्यात घरातील सर्वजण पैशाची जुळवाजुळव करत आहेत, असं म्हणून ती सर्वांची नावे घेते आणि बोलते की बाब्या आत्याने सर्व सुनांसाठी त्यांच्या लग्नामध्ये सर्व ज्वेलरी आम्हाला देऊन टाकली, त्यांच्याकडे आता काहीच नाही, म्हणून तू बाब्या आत्याच्या लग्नात सर्व ज्वेलरी देणार का? तेव्हा डॉक्टर कौशिक बोलतात, मी तर बाबीला माझी बहीणच मानलं आहे, त्यामुळे मी तिला ही ज्वेलरी देण्यासाठी तयार आहे। हे ऐकून अप्पू आणि सारिका आत्या खूपच खुश होतात।
तर अंजली मध्ये मध्ये बोलत असते. अप्पू डॉक्टर कौशिक मिळून तिला शांत करत असतात. तेव्हा अंजली अप्पूला सांगते, तुला कानिटकरांनीच इकडे पाठवलं असेल भीक मागायला. हे ऐकून अप्पूला खूप राग येतो, परंतु अप्पू काही बोलत नाही, ती शांत राहते. त्यानंतर अंजली सांगते की अप्पू, तू एक काम का करत नाही, तुला बाबीने जी ज्वेलरी दिली आहे ती तिला परत देऊन टाक, म्हणजे प्रश्नच मिटेल. तेव्हा अप्पू बोलते, त्यांनी एवढ्या प्रेमाने मला माझ्या लग्नामध्ये गिफ्ट दिलं होतं आणि त्यांना ते परत केलं तर त्यांचा अपमान होईल असंच तुला म्हणायचं आहे ना. तर डॉक्टर कौशिक बोलतात, विद्याने दिलेले दागिने अप्पू हा तुझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे, त्यामुळे ते दागिने तू जपूनच ठेव. तेव्हा सारिका आत्या आणि अप्पू हो बोलतात, तर अंजली मात्र सर्वांकडे पाहतच राहते. तेव्हा डॉक्टर कौशिक अप्पूला सांगतात, तू तिचं बोलणं मनावर घेऊ नको, उद्या सकाळी मी येतो आणि मोठे दादांबरोबर बोलणी करतो. तेव्हा अप्पू ठीक आहे असं बोलते. सारिका त्या अप्पूला विचारतात, तू इकडे आली परंतु घरातील सर्वांना सांगून आली का, निदान शशांकला तरी सांगितलं का, कारण तो खूप स्वाभिमानी आहे. अप्पू बोलते, नाही मी कुणालाच सांगितलं नाही आणि त्याचा स्वभाव असा स्वाभिमानी पडतो म्हणून मी त्याला काहीच सांगत नाही. डॉक्टर कौशिक बोलतात की शशांक आणि घरातील सर्वजण तुझी काळजी करत असतील, मी आत्ताच त्यांना फोन करून सांगतो. तेव्हा अप्पू नाही बोलते, तर अंजली मध्ये मध्येच बोलत असते, मीच आत्ता शशांकला फोन करून सर्व सांगते की तू इकडे आली आहे, याचंही कारण मी शशांकला सांगते असं अंजली अप्पूला बोलते. तेव्हा डॉक्टर कौशिक अंजलीवर ओरडतात. तेव्हा अप्पू सांगते, ही अंजलीवर तर घरात आहे म्हणून मी तुला क्लिनिकमध्येच भेटणार होते आणि सर्व सांगणार होते, परंतु माझ्याकडे वेळच नव्हता म्हणून मी आत्ता ह्या वेळी आले. तर अंजली मध्ये मध्येच पुन्हा बोलू लागते. सारिका आत्या अप्पूला बोलते, तू काळजी करू नकोस, बाबी आत्याला सर्व दागिने मिळतील. तेव्हा अंजली सारिका आत्यावर ओरडते, आणि तू माझ्या नवऱ्याला चावून तर खाल्लं आहे, तुझ्यावर तो पैसे उधळतच आहे आणि आता अजून एक बहीण मानली तिच्यावर तो पैसे उधळणार आहे. तुला थोडं पण कळत नाही का, तुम्ही माझ्या नवऱ्याला चावून खात आहात. तेव्हा अप्पू अंजलीला सांगते, सारिका आत्याने मला जे प्रेम दिलं आहे ते तू दिलं नाही, तुला बोलण्याचा मध्ये काही हक्क नाही असं म्हणून अंजलीला एका शब्दात शांत करते. तर अप्पूचा हा रुद्र अवतार पाहून अंजली कोमात जाते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये खूप रात्र होऊनही अप्पू घरी येत नाही, तेव्हा शशांक सर्वांवर खूप चिडतो. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.